dear students, how are you? Fine. Okay, today we will start the new topic, conditional statement. So let's get started. Conditional. Okay, हा जो कंडिशनल आहे यालाच आपण इम्प्लिकेशन सुद्धा म्हणू शकतो. इम्प्लिकेशन. Now what is the definition of conditional statement? Very simple. जसं आपण कंजंक्शन मध्ये दोन स्टेटमेंटला जोडण्याकरता अँड हा कनेक्टिव्ह घेतलेला होता, डिस्जंक्शन मध्ये ऑर कनेक्टिव्ह घेतलेला होता, तसंच आपल्याला कंडिशनल मध्ये इफ देन हा कनेक्टिव्ह घ्यायचा आहे. सो व्हॉट इज द डेफिनेशन? इफ the two statements are combined by using the logical connective if then called as conditional statement. ओके, म्हणजेच काय की ज्यावेळेस आपण दोन म्हणजे टू स्टेटमेंट्सला कंबाईन करण्याकरता जो लॉजिकल कनेक्टिव्ह इफ देन यूज करतो आहे त्यालाच आपण काय म्हणतो आहे कंडिशनल स्टेटमेंट्स. इफ P, Q are the two statements, जर P आणि Q असे दोन स्टेटमेंट्स असतील, then if P then Q called as conditional. ओके, लक्षात आलेलं आहे. P Q असे दोन स्टेटमेंट्स आहे आणि जर आपण सुरुवातीला इफ घेतोय, नंतर P देन आणि नंतर Q, तर याला म्हणायचं आहे कंडिशनल. याला काय म्हणायचं आहे कंडिशनल. Now the symbolic form is, त्याचा symbolic form काय असतो? The symbolic form कसा असेल तर P implies Q. एकतर आपण P implies Q या पद्धतीने लिहू किंवा P implies Q या पद्धतीने लिहिलं तरीही चालेल. हाऊ टू रीड इट, याला कशा पद्धतीने वाचाल तर हाऊ टू रीड इट, P implies Q या पद्धतीने, किंवा यालाच आपण इफ देन असं सुद्धा रीड करू शकतो. इफ P then Q or P conditional Q असं सुद्धा लिहू शकतो. P conditional Q. ओके, तर सिम्बॉलिक फॉर्म लक्षात ठेवा. जसं कंजंक्शन मध्ये आपण पाहिलेलं होतं इन्व्हर्टेड व्ही, डिस्जंक्शन मध्ये पाहिलेलं होतं व्हर्टिकल व्ही, निगेशन मध्ये होता बरोबर, आणि त्यानंतर इम्प्लिकेशन मध्ये किंवा कंडिशनल मध्ये आपल्याला जो सिम्बॉल यूज करायचा आहे दॅट इज द एरो किंवा रे जरी काढला तरी चालेल. या पद्धतीने आपण सिम्बॉल्स पाहिलेले होते बरोबर. आफ्टर दॅट इन कंडिशनल ओके, P कंडिशनल Q इथपर्यंत झालेला आहे. ओके, आता एक गोष्ट थोडीशी लक्षात ठेवा. जसं कंजंक्शन मध्ये, डिस्जंक्शन मध्ये, निगेशन मध्ये आपण पाहिलेलं होतं की पहिलं स्टेटमेंट दुसऱ्यावरती डिपेंड नाही किंवा दुसरं स्टेटमेंट हे पहिल्यावरती डिपेंड नव्हतं, परंतु कंडिशनल मध्ये मात्र तसं होत नाही. इफ आणि देन यांच्यामध्ये जे स्टेटमेंट आलेलं आहे त्याच्यावरती डिपेंड कोण आहे? क्यू आहे बरोबर. आणि म्हणून कंडिशनल मध्ये त्या दोन्हीही स्टेटमेंटला आपण कुठल्या तरी नावाने ओळखतो आहे आणि म्हणून P ला आपण म्हणतो आहे in P implies Q, this P is called as hypothesis
पीला आपण हायपोथेसिस असं म्हणू शकतो किंवा ऑर अँटीसिडंट ओके. हा जो पी आहे त्याला आपण हायपोथेसिस ऑर अँटीसिडंट म्हणतो आहे. मग क्यू काय आहे तर क्यू इज कॉल्ड कन्क्लुजन ऑर त्यालाच आपण म्हणतोय कॉन्सिक्वेन्स. ओके. परत लक्षात घ्या, या कंडिशनल स्टेटमेंट मध्ये पी वर कोण डिपेंड आहे क्यू आहे. म्हणजे याचा अर्थ काय की पी इज कॉल्ड एज दी हायपोथेसिस. पीला आपण हायपोथेसिस असं म्हणतो आहे किंवा अँटीसिडेंट. आणि क्यू स्टेटमेंटला तुम्हाला म्हणायचं आहे कन्क्लुजन ऑर कॉन्सिक्वेन्स. ओके. तसं कंडिशनल मध्ये आपण पी इम्प्लाइज क्यू घेतो आहे. पी इम्प्लाइज क्यू या पद्धतीने म्हणतो आहे. तर याच कंडिशनल स्टेटमेंटला आपण परत खालील पद्धतीने सुद्धा यूज करू शकतो. जसं फर्स्ट P is sufficient for Q. ओके. जसं P implies Q म्हणतो आहे तसंच आपल्याला इथे P is sufficient for Q सुद्धा म्हणता येईल. त्यानंतर सेकंड पॉइंट असं म्हणता येईल Q is necessary for P. ओके. Q is necessary for P किंवा त्यालाच आपल्याला परत म्हणता येईल Q follows from P. आणि त्यानंतर फोर्थ नंबरला P only if Q. परत लक्षात घ्या, ज्यावेळेस सफिशियंट हा वर्ड यूज करतो आहे त्यावेळेस अँटीसिडंट म्हणजे हायपोथेसिस हा P असतो आणि इकडे Q घेतोय. नेसेसरी जर असेल तर सुरुवातीला कन्क्लुजन असतो आणि नंतर हायपोथेसिस असतो. इम्प्लिकेशन मध्ये किंवा फॉलोज फ्रॉम मध्ये तुम्हाला सुरुवातीला कन्क्लुजन घ्यायचा असतो, नंतर हायपोथेसिस घ्यायचा असतो. आणि त्यानंतर ओन्ली इफ मध्ये अँटीसिडेंट म्हणजे हायपोथेसिस सुरुवातीला आणि नंतर कन्क्लुजन दॅट इज क्यू हा नंतर यायला पाहिजे. ओके. तर हे थोडे पॉइंट जे आहे हे महत्त्वाचे सुद्धा आहेत. कारण काय होतं की नेहमीच इम्प्लिकेशन राहणार नाही, इम्प्लाइज राहणार नाही, इफ देन राहणार नाही किंवा एखाद्या स्टेटमेंटला तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी नेसेसरी हा वर्ड यूज केला जाईल. मग अशा वेळेस कन्फ्युज होऊ नका. हे पॉइंट जे दिलेले आहे हे पॉइंट्स तुम्हाला यूज करायचे आहे. कुठे सुरुवातीचा अँटीसिडेंट असेल, कुठे कन्क्लुजन असेल, ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. परत एक वेळेस रिपीट करतो आहे. जसं सफिशियंट जर असेल तर हायपोथेसिस हा सुरुवातीला असतो. नेसेसरी जर असेल तर कॉन्सिक्वेंट त्यालाच आपण कन्क्लुजन असं म्हणतो आहे, सुरुवातीला असतो. फॉलोज फ्रॉम च्या वेळेस सुद्धा कन्क्लुजन सुरुवातीला घ्या आणि नंतर ओन्ली इफ मध्ये हायपोथेसिस हा P असतो. क्लिअर. तर हा पॉइंट लक्षात राहील. त्यानंतर येतो आहे ट्रूथ टेबल. फॉर P implies Q. आपण ट्रूथ टेबल कसे लक्षात ठेवायचे यासाठी पाहिलेलं होतं आणि फक्त नारे जे आहेत ते लक्षात ठेवायचे होते, स्टेटमेंट्स लक्षात ठेवायचे होते. जसं कंजंक्शन मध्ये पाहिलेलं होतं सही होता है बाकी सब गलत होता है. डिजंक्शन मध्ये पाहिलेलं होतं गलत होता है बाकी सब सही होता है. निगेशन मध्ये ट्रूच म्हणजे टीचा एफ आणि एफचा टी होतोय. मग कंडिशनल मध्ये काय तर परत एक नार लक्षात ठेवा, सही गलत केवल गलत होता है बाकी सब सही होता है. परत लक्षात घ्या ट्रूथ टेबल कशा पद्धतीने होईल, P implies Q. सुरुवातीच्या कॉलम मध्ये जो कॉम्बिनेशन असतो तो असतो TT FF, त्यानंतर TF बरोबर.
आणि मी तुम्हाला म्हटलेलं आहे नारा कुठला, सही गलत केवळ गलत होता है बाकी सब सही होता है. म्हणजेच इथे सर्व ठिकाणी काय झालेलं आहे ते. एका सेकंदामध्ये तुमचा हा ट्रूथ टेबल पाठ होऊन जातोय. परत लक्षात घ्या, ट्रूथ टेबल मध्ये कशा पद्धतीने लक्षात ठेवा, तर यामध्ये हे जे सेकंड नंबरचं कॉम्बिनेशन आहे यासाठी आपण एक स्टेटमेंट बनवलेलं आहे, सही गलत केवळ गलत होता है बाकी सब सही होता है. ओके, दिस इज द ट्रूथ टेबल फॉर P implies Q. कंडिशनल मधला हा ट्रूथ टेबल आहे. आणि नंतर यावरती आपण एक्सरसाइज घेतोय. द क्वेश्चन इज express the following compound statements symbolically without examining the truth values. आपल्याला काय करायचंय की दिलेले जे स्टेटमेंट्स आहे, कंबाईन स्टेटमेंट्स आहे, त्याला आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचंय, फक्त ट्रूथ व्हॅल्यू न लिहिता. ठीक आहे, तर एक्झाम्पल घेतो आहे. एक्झाम्पल, if in triangle ABC measurement of angle B is equals to 90 degree, then measurement of angle A plus measurement of angle C is equals to 90 degree. Okay, काय म्हटलेलं आहे, if in a triangle ABC measurement of angle B is equals to 90 degree, then measurement of angle A plus measurement of angle C is equals to 90 degree. ठीक, तर हाउ टू राइट डाउन दिस एक्झाम्पल इन सिम्बॉलिक फॉर्म. या एक्झाम्पलला आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कसं लिहिता येईल. नाउ सोल्युशन. सुरुवातीला परत तीच प्रोसिजर. कुठले दोन स्टेटमेंट्स आलेले आहेत ते सुरुवातीला पहा. लेट P, फर्स्ट स्टेटमेंट इज इन ट्रायंगल ABC measurement of angle B is equals to 90 degree. बरोबर. सेकंड, Q statement, measurement of angle A plus measurement of angle C is equals to 90 degree. आता असे दोन स्टेटमेंट झाल्यानंतर कनेक्टिव्ह पहा कुठल्या पद्धतीचा आलेला आहे. तर यामध्ये if डॉट 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 आणि त्यानंतर then आलेला आहे. म्हणजेच कनेक्टिव्ह कोणता आहे, if then. And we know the symbol for conditional is array. बरोबर. The symbolic form is the symbolic form काय असेल तर P implies Q. हा झालेला आहे त्याचा सिम्बॉलिक फॉर्म अँड दिस इज अवर आन्सर. एवढं सिंपल असतात. 2-2 मार्कासाठी तुम्हाला विचारलं जाते. Second example, if 3 plus 4i is a complex number, then 3 is a real part. 3 is a real part. Okay, या पद्धतीचं आपण स्टेटमेंट घेतलेलं आहे. तर सुरुवातीला काय म्हणता येईल, लेट P स्टेटमेंट झालेला आहे 3 plus 4i is a complex number and Q statement is 3 is a real part. 3 is a real part. So the symbolic form is काय असेल तर परत P implies Q. लक्षात आलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला कंडिशनल फॉर्म मध्ये स्टेटमेंट दिलेले असतात त्यावेळेस त्याचा सिम्बॉलिक फॉर्म कसा लिहायचा हे लक्षात आलेलं आहे. ओके, क्वेश्चन नंबर सेकंड, राइट डाउन the truth values of the following compound statement. तर या पद्धतीने आलेला आहे. आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू लिहून काढायची आहे.
दॅट इज व्हेरी सिंपल, फार सिंपल आहे. एक्झाम्पल घेतो आहे, if 3 into 5 is equals to 8, then 3 plus 5 is equals to 15. आता या पद्धतीचे कंपाऊंड स्टेटमेंट आपण घेतोय. नाउ सोल्युशन. फर्स्ट डिसाइड which two types of statements are there. टू स्टेटमेंट्स कुठले आहेत ते पहिले डिसाइड करा. लेट p 3 into 5 is equals to 8. Q 3 plus 5 is equals to 15. These are the two statements. Write down the truth values of P and Q statement. The truth value of P and Q are is. काय झालं? The truth values of P and Q is, we know that 3 into 5 that is 15 होतात, परंतु इथे किती आहे? 3 into 5 that is equals to 8. So truth value is F. Q ची truth value 3 plus 5 किती यायला पाहिजे होते? 8, परंतु किती आहे? 15. मीन्स अगेन काय झालेलं आहे? This is false. And respectively, the truth values of P and Q is F and F respectively. Write down this statement in symbolic form. The symbolic form of given statement is आता symbolic form काय होणार? P implies Q, बरोबर. आणि मग याची ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला आता डिसाइड करायची आहे. नाउ P implies Q लॉजिकली इक्विव्हॅलंट. P ची ट्रूथ व्हॅल्यू झालेली आहे F, इम्प्लाइज झालेला आहे Q म्हणजेच F, and we know the combination. एक नारा आपण पाहिलेला होता कंडिशनल मध्ये, सही गलत केवल गलत होता है, बाकी सब सही होता है. म्हणजेच या कॉम्बिनेशन मध्ये आन्सर आपल्याला काय भेटणार? दॅट इज ट्रू. So the truth values of this conditional statement is true. म्हणजेच T झालेला आहे. Hence truth value of given statement is capital T, and this much is the answer. एवढ्या सोप्या पद्धतीने आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. ओके. Next example, if Taj Mahal is in Madhya Pradesh, then Hyderabad is in Tamil Nadu. आता काय झालेलं आहे? If Taj Mahal is in Madhya Pradesh, then Hyderabad is in Tamil Nadu. तर सुरुवातीला पहिले P स्टेटमेंट पहा. P स्टेटमेंट, Taj Mahal is in Madhya Pradesh. Q statement, Hyderabad is in Tamil Nadu. आता असं जर असेल तर याचं सिम्बॉलिक फॉर्मच्या आधी त्याची ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला लिहायची आहे. The truth value of P and Q are. आता मला तुम्ही सांगा, ताजमहल इज इन मध्य प्रदेश हे ट्रू आहे की फॉल्स आहे? यस, फॉल्स. सो द ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल F. Hyderabad is in Tamil Nadu. Again, this statement is false. So capital F respectively.
Write down the symbolic form. Symbolic form of given statement is symbolic form काय झालेला असेल तर P implies Q. And now write down the truth values of this compound statement. Now P implies Q logically equivalent. P means what? F implies F. Answer is what? That is true. Answer काय झालेला आहे? True झालेला आहे. Correct? So the truth value of a given statement is capital T. आणि म्हणून तिची ट्रूथ व्हॅल्यू काय झालेली आहे? कॅपिटल T. Clear this point? Okay. If Maharashtra is in India, then if Maharashtra is in India, then capital of India. If Maharashtra is in India, then Bombay is the capital of India. आता असं जर असेल तर काय होतं? Let P स्टेटमेंट घेतो आहे महाराष्ट्र is in India and Q statement is Bombay is the capital of India. The symbolic form याच्या आधी आपल्याला याची ट्रूथ व्हॅल्यू लिहायची असते. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ P and Q are. P ची ट्रूथ व्हॅल्यू काय झालेली आहे तर महाराष्ट्र इज इन इंडिया अगदी करेक्ट आहे. म्हणजे याचा अर्थ ट्रूथ व्हॅल्यू झालेली आहे कॅपिटल T. Bombay is the capital of India. This statement is false. So capital F respectively. After that, write down their symbolic form. त्याच्यानंतर तुम्हाला symbolic form लिहून काढायचं आहे. Symbolic form of given statement is symbolic form of given statement is P implies Q. काय झालेला आहे? P implies Q. Now P implies Q equivalent, logically equivalent. P true implies Q false means yeah. आणि तुम्हाला परत नारा माहिती आहे सही गलत केवल गलत होता है बाकी सब सही होता है. म्हणजे याचा अर्थ आन्सर काय झालेला आहे? या. Hence the truth value of given statement is capital F. आणि म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू काय झालेली आहे? कॅपिटल F. and this is our answer. From implication P implies Q, we can obtain three implications called as converse, inverse and contrapositive. लक्षात ठेवा काय म्हटलं गेलेलं आहे हा जो आपण इम्प्लिकेशन घेतो आहे त्याला परत 3 इम्प्लिकेशन्स मध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. ते म्हणजे कन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापोजिटिव्ह. मग कन्व्हर्स मीन्स व्हॉट, इनव्हर्स मीन्स व्हॉट अँड कॉन्ट्रापोजिटिव्ह इज व्हॉट. व्हेरी सिंपल कन्सेप्ट. इम्प्लिकेशन्स तुम्हाला माहित आहे P implies Q असतो. P is called as hypothesis and Q is called as conclusion. मग यामध्ये जर मी Q implies P लिहितो आहे, Q implies P स्टेटमेंट काय आहे? P implies Q.
आणि इथे काय लिहिलेलं आहे, क्यू इम्प्लाइज पी इज कॉल्ड कन्व्हर्स ऑफ पी इम्प्लाइज क्यू. हा काय झालेला आहे, पीच्या जागेवरती क्यू आणि क्यूच्या जागेवरती जर पी ला आपण रिप्लेस केलं तर तो झालेला आहे कन्व्हर्स. त्यानंतर निगेशन पी implies negation q is called inverse of p implies q. परत या implicationचा हा काय झालेला आहे, इन्व्हर्स झालेला आहे. त्यानंतर निगेशन q implies negation p. निगेशन q implies negation p is called contrapositive of P implies Q. म्हणजे लक्षात घ्या, कंडिशनल स्टेटमेंट जर तुम्हाला दिल्या गेलेलं असेल तर Q implies P ला काय म्हणतो आहे, कन्व्हर्स. निगेशन P implies निगेशन Q ला म्हणायचं आहे इन्व्हर्स आणि निगेशन Q implies निगेशन P ला म्हणायचं आहे कॉन्ट्रापॉझिटिव्ह. हे पॉइंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. 3 मार्क्स साठी बोर्ड मध्ये तुम्हाला क्वेश्चन्स विचारला जातो, 3 मार्क्स साठी, आणि इम्पॉर्टंट आहे. अल्टरनेट इयर्स ला हा प्रश्न येत असतो. ठीक आहे, एक एक्झाम्पल आपण घेतो आहे. राईट डाऊन द कन्व्हर्स, इन्व्हर्स and contrapositive of the given statement. आता या पद्धतीचा जर क्वेश्चन आलेला असेल तर तुम्हाला दिलेलं स्टेटमेंट हे कंडिशनल मध्ये राहणार आहे. हा सर्वात महत्वाचा पॉइंट. दिलेलं स्टेटमेंट हे कंपाऊंड, दिलेलं स्टेटमेंट हे कंडिशनल मध्ये राहणार. ठीक, एक्झाम्पल घेतो आहे. इफ x is less than y, if x is less than y, then x square is less than y square, where x and y belongs to the real number. X comma y belongs to the real number. Statement परत लक्षात घ्या. If x is less than y, then x square is less than y square. आणि या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला आता कशा पद्धतीने घ्यायचा आहे, अगदी सिंपल आहे. नाउ सोल्युशन. लेट p x is less than y. q स्टेटमेंट झालेला आहे x square is less than y square. Write down the symbolic form. Symbolic form is symbolic form झालेला आहे P implies Q. काय झालेला आहे, P implies Q हा झालेला आहे त्याचा सिंबॉलिक फॉर्म. आता आपल्याला पाहिजे कन्व्हर्स. सुरुवातीला कन्व्हर्स काय असतो, कन्व्हर्स असतो P, Q implies P is the converse. Q implies P is the converse of किंवा राहू द्या एवढंच, Q implies P हा झालेला आहे त्याचा कन्व्हर्स. आणि मग याला स्टेटमेंट मध्ये लिहून काढायचं आहे. आता Q हा सुरुवातीला आला म्हणजेच if x square is less than y square, then if x square is less than y square, then x is less than y. हा झालेला आहे कन्व्हर्स. त्यानंतर आपल्याला पाहिजे इन्व्हर्स मध्ये तुम्हाला माहिती आहे निगेशन P implies निगेशन Q असतो. म्हणजे याचा अर्थ काय झालेला आहे, इफ निगेशन P म्हणजेच या P चा आपल्याला निगेटिव्ह करायचं आहे, निगेशन बनवायचं आहे. दॅट इज इफ x is not less than y, then x square is not less than y square. This is the inverse of P implies Q. दिलेल्या स्टेटमेंटचे हे काय झालेलं आहे, इन्व्हर्स झालेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला पाहिजे कॉन्ट्रापॉझिटिव्ह
कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय असतो तर निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. Negation Q implies negation P, and so if negation Q सुरुवातीला आलेला आहे म्हणजे x square is not less than y square, then x is not less than y. तर this is the answer of this question. हे त्याचा आन्सर झालेला आहे आणि अगदी सिंपल आहे. चालेल, लक्षात आलेलं आहे सर्वांच्या. नेक्स्ट एक्झाम्पल. If surface area decrease, if surface area decreases, then pressure increases. अशा पद्धतीचं आपण एक स्टेटमेंट घेतलेलं आहे. कुठलं? If surface area decreases then pressure increases. आणि यामध्ये आपल्याला काय काय करायचंय? कन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह 3 मार्कासाठी. सोल्युशन. लेट P surface area decreases. Q statement, pressure increases. आता या पद्धतीने आपण स्टेटमेंट्स पाहिलेले. सिंबॉलिक फॉर्म इज किंवा त्याला आपण कंडिशनल फॉर्म तुम्हाला माहिती आहे. सिंबॉलिक फॉर्म इज याचा सिंबॉलिक फॉर्म झालेला आहे P implies Q. आता आपल्याला पाहिजे कन्व्हर्स. कन्व्हर्स यांची काय करायची? तुम्हाला रिप्लेस करायचं. P ला Q च्या जागेवर आणि Q ला P च्या जागेवरती, म्हणजे Q implies P. हा झालेला एक कन्व्हर्स. तर मग स्टेटमेंट काय बनेल? Q implies P म्हणजे प्रेशर increases if pressure increases then surface area decreases. Surface area decreases. ओके. त्यानंतर याला इनव्हर्स मध्ये कन्व्हर्ट करायचंय. इनव्हर्स मध्ये सांगितलेलं होतं निगेशन P implies निगेशन Q. म्हणजेच इफ, आता P कोण आहे? सरफेस एरिया डिक्रीजेस. सो इफ सरफेस area does not negation बनवायचं आहे. If surface area does not decrease, then pressure does not increase. Then pressure does not increase. परत याचा आपल्याला कॉन्ट्रापॉझिटिव्ह पाहिजे. कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय होतोय? निगेशन Q implies निगेशन P. हा झालेला आहे कॉन्ट्रापॉझिटिव्ह. सो द स्टेटमेंट इज व्हॉट? इफ निगेशन Q. आता निगेशन Q जर म्हटलं तर काय झालंय? प्रेशर इन्क्रीजेस होतं, म्हणजे त्याचं निगेशन झालेलं आहे. प्रेशर डज नॉट इन्क्रीज. इफ प्रेशर डज नॉट इन्क्रीज then surface area does not decrease. एवढा सिंपल क्वेश्चन असतो. काय करायचं होतं? दिलेल्या कंडिशनल स्टेटमेंटला कन्व्हर्स मध्ये, इनव्हर्स मध्ये आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. कन्व्हर्स मध्ये काय तर उलट घ्यायचंय. Q implies P. इनव्हर्स मध्ये निगेशन P implies निगेशन Q आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह मध्ये निगेशन Q implies निगेशन P. नोट,
First, P implies Q is logically equivalent to negation Q implies negation P. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये विचारला जातो. P implies Q, logically equivalent, negation Q implies negation P. And second, Q implies P is logically equivalent to negation P implies negation Q. How to prove it? आता तुम्ही कशा पद्धतीने प्रूव्ह कराल? फ्रॉम द ट्रूथ टेबल यांचा कन्स्ट्रक्ट करून आपल्याला याला प्रूव्ह करता येतं. मग यामध्ये कुठल्या पद्धतीचे सिंपल स्टेटमेंट आलेले आहेत ते पहा, निगेशन कुठले आलेले आहेत ते पहा. म्हणजे जसं P आलेला आहे, Q आलेला आहे, त्यानंतर आपल्याला निगेशन P ची गरज पडते आहे, निगेशन Q ची गरज पडते आहे, आणि त्यानंतर चार पद्धतीचे स्टेटमेंट्स आपल्याला पाहिजे आहे. फर्स्ट म्हणजे P implies Q, निगेशन P implies negation Q, negation Q implies Q implies P, negation P implies negation Q, and negation Q implies negation P. पहा, मला काय पाहिजे होतं? P implies Q, Q implies P, negation P implies negation Q, negation Q implies negation P या पद्धतीने पाहिजे. म्हणजे ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करत असताना कुठल्या स्टेप्स आपल्याला करायचे आहेत त्या लक्षात घ्या. दिस इज द फर्स्ट कॉलम, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6, 7 and 8 या पद्धतीचे 8 कॉलम्स आपण इथे तयार करतो आहे. T, T, F, F. ओके. T, T, F, F. त्यानंतर काय असतो? T, F, T, F. ओके. आणि सुरुवातीला थर्ड कॉलम मध्ये निगेशन P म्हणजे ह्या T चा काय झालेला आहे? F. परत T चा काय झालेला असेल? F. F चा परत काय झालेला आहे? T. आणि परत ह्या F चा परत काय होणार? T. निगेशन Q म्हटलेलं असेल तर निगेशन ऑफ दिस Q स्टेटमेंट. सो T चा F, F convert into T, T convert into F, and F convert into again T. P implies Q, P implies Q. So P implies Q म्हणजे या दोन कॉलम साठी पाहिजे. P implies Q आणि त्यासाठी तुम्हाला नारा माहिती आहे इम्प्लिकेशन मधला. सही 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 गलत केवल गलत होता है, बाकी सब सही होता है. सही गलत केवल गलत होता है, बाकी सब सही होता है. म्हणजे इकडे तिकडे पाहण्याची काही एक गरज नाही. Q implies P, सुरुवातीला Q आलेला आहे, नंतर P आहे, म्हणजे या पद्धतीने आपल्याला जायचंय. Q implies P, सही गलत केवल गलत होता है, बाकी सब सही होता है. ट्रूथ टेबल एवढा स्पीडीली आपण कन्स्ट्रक्ट करू शकतो. निगेशन P implies a negation Q, negation P implies a negation Q. म्हणजे यामध्ये पाहतोय सही गलत केवल गलत होता है, बाकी सब सही होता है. निगेशन Q आणि निगेशन P. निगेशन Q implies a negation P, negation Q implies a negation P. म्हणजे असं जायचं आहे तर सही गलत केवल गलत होता है, बाकी सब सही होता है. कशा पद्धतीने ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट केलेला आहे ही गोष्ट लक्षात घ्या. आता हा जो कॉलम नंबर 5 आहे आणि कॉलम नंबर 8 आहे. In this column number 5 and column number 8, all the entries are exactly same. यामध्ये ज्या एंट्रीज आलेल्या आहेत त्या एक्झॅक्टली सेम आहे
आणि म्हणून मी इथे म्हणतोय P implies Q logically equivalent to negation Q implies negation P. कॉलम नंबर 6 आणि कॉलम नंबर 7 ला जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला यामध्ये ज्या एंट्रीज आलेल्या दिसतात त्या एक्झॅक्टली सेम आहे आणि म्हणून यामध्ये काय झालेलं असेल तर Q implies P logically equivalent negation P implies negation Q. Okay, and this is the important note. Okay, आता यानंतरची एक्सरसाइज तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे.